ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. दरवर्षीप्रमाणे यंदा येत्या रविवारपासून ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे. कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने 8 ते 18 फेब्रुवारी या कालावधीमध्ये मालवणी महोत्सवाचं आयोजन शिवाजीनगर परिसरामध्ये करण्यात आलं आहे. महोत्सवाचं यंदाचं 27वं वर्ष असून मालवणी मेजवानीसह वेंगुर्ल्याचे दशावतारी नाटक, डबलबारी, गणपतीचे अथर्वशीर्ष, राज्यस्तरीय स्तोत्र पठण स्पर्धा आणि दररोज पवित्र अग्निहोत्र आदी महाराष्ट्राच्या विविधांगी संस्कृतीचे आविष्कार या महोत्सवात बघायला मिळतील. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी समूह नृत्य स्पर्धा तसंच 2 दिवसीय साहित्य संमेलन, काव्य लेखन स्पर्धा कविवर्य मंगेश पाडगावकर दालनात होणार असून रील स्पर्धांचं देखील आयोजन करण्यात आलं असल्याचं श्री सीताराम राणे यांनी आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते या संपूर्ण कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ होणार आहे. 11 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे, सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, वनमंत्री श्री गणेश नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. नेहमीप्रमाणे मालवणी महोत्सव आनंदात आम्ही साजरा करणार आहोत. सगळे मिळून आमच्या कोकणातले, मुंबईतले आणि आजूबाजूचे सगळे वेगवेगळे भाषा बोलणारे, वेगवेगळे विषय समजणारे अशा सगळ्यांची उपस्थिती या कार्यक्रमात असतात दरवर्षी आणि तसेच याच वर्षी सुद्धा असणार. हा मालवणी लोकांका आवडणारे ज्या मावरा, मासे, मटण, वडे ह्या सगळ्या आम्ही लोकांका देणार आहोत. त्याच्याच बरोबर आमची सगळीच भूक भागवता. कोणाची संगीताची हा, कोणाची काव्याची हा, कोणाची कवितांची हा, कोणाची साहित्याची हा, ही सगळ्यांची भूकी आम्ही या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून भागवणार आहोत, क्षमवणार आहोत. ठाणे महानगरपालिका हद्दीत पाणी बिल थकबाकीदारांवर महापालिकेने कडक कारवाईला सुरुवात केली असून गेल्या 15 दिवसात प्रभाग समिती निहाय मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान तब्बल 9,88,14,345 रुपयांची वसुली करण्यात आली आहे. या कारवाईत पाणी पुरवठा विभागाने थकबाकीदारांवर नळ संयोजन खंडित करणे, नोटिसा देणे, पंप जप्त करणे, पंप रूम सील करणे अशा कठोर उपाययोजना राबवण्यात येत आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ही संपूर्ण कारवाई करण्यात येत आहे. ठाणे पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र केली असून काल 2 ठिकाणी खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी छापा मारून हेरॉईन विक्री करण्यासाठी आलेल्या आंतरराष्ट्रीय टोळीतील 3 जणांना बेड्या ठोकून सुमारे 14 कोटी रुपये किमतीचे 4 किलो 24 ग्रॅम हेरॉईन जप्त केलं. फरदीन मुल्ला, राहणार नालासोपारा आणि अहमद खान महाडिक अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. घोडबंदर मार्गावरील गायमुख येथे एक जण अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांना समजली होती. पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली छापा मारून फरदीन मुल्ला याला ताब्यात घेण्यात आलं. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 6 कोटी 86 लाख रुपये किमतीचे 2 किलो 288 ग्रॅम हेरोईन जप्त करण्यात आला असून कासारवडोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे.
मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. शहरातील नामवंत प्राध्यापक प्रदीप ढवळ यांना लोकमत वन वर्ल्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. इजिप्त येथील कैरो येथे नुकताच हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी लोकमतच्या वतीने या लोकमत वन वर्ल्ड पुरस्काराचा वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळेस अनेक मान्यवर उपस्थित होते. हा सोहळा केवळ गौरव सोहळा नसून भारत आणि इजिप्त यांच्यातील दृढ होत चाललेल्या सांस्कृतिक संबंधांचा प्रतीक ठरला. नाईल नदीच्या काठी वसलेल्या या ऐतिहासिक शहरामध्ये भारतीय गुणवत्तेचा सन्मान होणं हे दोन्ही देशांमधील वैचारिक आणि शैक्षणिक देवाणघेवाणीला नवीन दिशा देणार आहे. भारत आणि इजिप्तमधील ऐतिहासिक मैत्रीचे प्रतिबिंब वन वर्ल्ड संकल्पनेत उमटलेले बघायला मिळाले. लोकमत समूहाचे अध्यक्ष डॉक्टर विजय दर्डा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्याला भारतीय उद्योग, कला, साहित्य, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. प्रसिद्ध अभिनेते बोमन इराणी, श्रीमती अमृता फडणवीस, अभिनेत्री सौंदर्या शर्मा यासारख्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उत्साही सोहळा संपन्न झाला. पुरस्कार स्वीकारताना भावना व्यक्त करताना यावेळेस प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी हा पुरस्कार मी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक आणि माझ्या सर्व हितचिंतकांना अर्पण करतो. माझ्या आईवडिलांनी आणि कुटुंबांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मी समाजासाठी खरीच वाटा उचलू शकलो, अशा भावना यावेळेस श्री ढवळ यांनी व्यक्त केल्या. इजिप्तसारख्या भव्य दिव्य शहरात हा सन्मान मिळणं हे माझं भाग्य समजतो, अशी प्रतिक्रिया देखील यावेळेस प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी दिली. माझ्या कार्याची दखल घेतल्याबद्दल लोकमत समूहाचे ठाणे शहरातील ब्रह्मांड परिसरात आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद भागवत सप्ताहाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. भारतामध्ये प्रथमच कुत्रा, मांजर, साप आदी मूक प्राण्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या आत्मशांतीसाठी हा श्रीमद भागवत सप्ताह आयोजित करण्यात आला असून हा उपक्रम धार्मिकतेसोबतच सामाजिक संदेश देणारा आहे. मूक प्राण्यांच्या अकाली मृत्यूला आळा घालणे, सेवा, करुणा, संवेदनशीलता वाढवणं हा या आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे. या भागवत कथेचे कथावाचक पंडित जिनेशभाई जयेशभाई जोशी हे असून सप्ताहाच्या प्रारंभी आज सकाळी सत्यनारायणाच्या महापूजेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचं आयोजन धनलक्ष्मीबेन नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला पशुवैद्यकीय दवाखाना, NKT कॉलेज परिसर, आझाद नगर, ब्रह्मांड ठाणे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शेठ नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. यावेळेस गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोते, नगरसेवक लहू पाटील, निमेशभाई शहा, जितेंद्र नानजीबाई ठक्कर आदी उपस्थित होते. ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवाचं प्रतीक असलेल्या 11व्या संस्कृती आर्ट फेस्टिवलचा उद्घाटन समारंभ काल दिमाखात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत या फेस्टिवलला सुरुवात झाली. यावेळेस महापौर सौ शर्मिला पिंपलोळकर आणि उपमहापौर श्रीकृष्णा पाटील, ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यंदा फेस्टिवल हा कला संगमाची विठ्ठलवारी या संकल्पनेवर आधारित आहे. टाळ मृदुंगाच्या निनादात विठू माऊलीच्या भक्तिभावात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत सादर होणारे मर्दानी खेळ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते. भव्य दिव्य शोभायात्रेस ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. उपवन तलावाच्या शीतल प्रवाहात आणि विठू माऊलीच्या सान्निध्यात प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित आनंद भाटे यांच्या सुरेल स्वरांनी
कालची संध्याकाळ अक्षरशः मंत्रमुग्ध झाली. उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ फेस्टिवलमध्ये कला दालनाला त्यांचं नाव देऊन आदरांजली वाहण्यात आली आहे. 7 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे हे पितापुत्राची जोडी शिंदेशाही या कार्यक्रमाचं ठाणेकरांसमोर सादरीकरण करणार आहे. याचबरोबर ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना मंजिरी देव, ज्येष्ठ अभिनेत्री सुधा चंद्रन, ओडिसी नृत्यांगना सुजाता मोहपात्रा, भरतनाट्यम कलाकार दीपक मुजुमदार अशा दिग्गजांचं सादरीकरण या निमित्ताने होणार आहे. परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.